नमस्कार मित्रांनो, वनरक्षक भरतीचे रिझल्ट लागलेले आहे आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज जे आणि बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल मेजरमेंट अँड रनिंग टेस्ट, फॉरेस्ट गार्ड या पोस्टसाठी एक अपडेट आलेली आहे। तर बघा अमरावतीची यामध्ये लिस्ट जाहीर केलेली आहे। कोणत्या तारखेला तुम्ही यामध्ये जे रनिंग आणि फिजिकल होणार आहे त्याबद्दलची तर इथून टाइम टेबल आहे, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे पूर्ण जे लिस्ट आहे ते यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे वेळोवेळी। तर सध्या फक्त अमरावतीची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल होणार आहे त्याबद्दलची अपडेट साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे। आणि आता यामध्ये जे फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे, फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट ते कोणत्या डॉक्टरचे लागणार आहे त्याबद्दलचं आपण यामध्ये बघणार आहे नेमका। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रक्षक भरतीबद्दल सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कोणतं लागणार आहे ते आता आपण बघणार आहे। तर बघा एका विद्यार्थ्याने फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत कॉन्टॅक्ट करून विचारला होता, तर त्याच्यावर त्यांचे जे उत्तर आहे ते दिलेले आहे। तर बघा रनिंगसाठी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, तर यामध्ये बघा नमस्कार सर, वनरक्षक पदाकरिता जे रनिंग मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे ते कोणत्या डॉक्टरकडून काढायचे आहे, योग्य ती माहिती द्यावी, धन्यवाद। तर बघा त्यांच्याकडून म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून त्याचे उत्तर देण्यात आलेले आहे। तर बघा धावण्याच्या चाचणीकरिता शारीरिक सदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना धाव चाचणीसाठी जायचं आहे त्या विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडून तुम्हाला उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे आणि हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। त्यानंतरच तुम्ही रनिंग टेस्ट देऊ शकता। तर ज्या विद्यार्थ्यांचे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र काढायचे आहे त्यांनी काढून घ्या। आणि सध्या अमरावती डिस्ट्रिक्टची टाइम टेबल उपलब्ध करून दिलेला आहे फिजिकल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रनिंगसाठी। अशाच प्रकारे सर्व डिस्ट्रिक्टचा सुद्धा टाइम टेबल लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे साईटवर। त्या संदर्भात अजूनपर्यंत कोणती अपडेट आलेली नाही आहे। जशी जशी ज्या डिस्ट्रिक्टची अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देत आहे। त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळण्यात यावी।